पंतप्रधान मोदी 10 जून 2026ला पंतप्रधान नेहरूंचा रेकॉर्ड मोडणार आहेत। तो रेकॉर्ड आहे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान असण्याचा आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या इतिहासात हा क्षण महत्त्वाचा असणार आहे। 1964 नंतर इतक्या वर्षांनी नेहरूंपेक्षा जास्त कार्यकाळ बजावणारे पंतप्रधान झाले नव्हते। आजवर नेहरूंनंतर 2 नंबरवर होत्या इंदिरा गांधी, त्यानंतर त्यांच्या जवळपासही कुणी त्या बाबतीत जाऊ शकलं नव्हतं। पण आता मोदींनी हा नवा विक्रम केलाय। कसा झालाय हा विक्रम? कार्यकाळाचं गणित नेमकं कसं आहे? नेहरू आणि मोदींच्या नेतृत्वात काय वेगळेपण आहे? हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। पंतप्रधान नेहरू हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते। त्यांच्या पंतप्रधान पदाचा सलग काळ आपण पाहिला तर तो एरवी 1947 ते 1964 असा वाटत असतो। मात्र त्यात एक मेख आहे। 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाल्यावर नेहरू पंतप्रधान झाले, पण ते नियुक्त होते, निर्वाचित पंतप्रधान नव्हते। म्हणजेच लोकशाही देशाच्या लोकसभेत नेहरू निवडून गेलेले नव्हते आणि त्यावेळचं भारत हे अधिराज्य होतं, ते गणराज्य नव्हतं। भारताची राज्यघटना तयार होऊन जेव्हा ती 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणली गेली तेव्हापासून भारत गणराज्य झालं आणि मग त्यानुसार गणराज्य असलेल्या स्वतंत्र भारतात 1952ला पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत नेहरू आणि त्यांचा काँग्रेस पक्ष निवडून आला। काँग्रेसने मग नेहरूंना गटनेते म्हणून निवडलं आणि मग ते पंतप्रधान झाले। 13 मे 1952ला जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हापासून ते त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे 27 मे 1964 पर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले। त्यामुळे त्यांचा भारतीय लोकशाही गणराज्याचा सलग पंतप्रधानाचा कालखंड हा 1952 ते 1964 असा 14 वर्षांचा धरावा लागतो आणि दिवसांच्या भाषेत झालं तर 4397 दिवस म्हणजे नेहरू 4398 दिवस भारताचे पंतप्रधान होते। आता येऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाकडे। तर मोदी 2014ला पंतप्रधान झाले आणि त्यांनी 26 मे 2014ला पंतप्रधान पदाची शपथ घेतली। 10 जून 2026ला मोदींच्या सलग पंतप्रधान असण्याला 4399 दिवस पूर्ण होत आहेत। त्यामुळे मोदींनी नेहरूंचा हा रेकॉर्ड आता मोडलाय आणि मोदी हे आजवरचे सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे पहिले व्यक्ती ठरलेत। नेहरू आणि मोदी यांच्या व्यक्तिमत्वात आणि त्यावेळच्या परिस्थितीत तसा खूप फरक आहे। नेहरूंच्या काळात भारताची लोकसंख्या फक्त 34 कोटी होती, तर आज ती 140 कोटीवर पोहोचली आहे। नेहरूंच्या काळात मतदार कमी होते, साक्षरता कमी होती, ग्रामीण समाज जास्त होता, तर मोदींच्या काळात मतदार संख्या जास्त आहे, साक्षरता जास्त आहे आणि शहरीकरण वाढलंय। नेहरूंच्या काळात त्यांचा काँग्रेस पक्ष शक्तिशाली होता आणि इतर पक्षांची संख्या तशी कमी होती, तर मोदींच्या काळात पक्षांची संख्या जास्त आहे आणि प्रादेशिक पक्ष मोठ्या प्रमाणात वाढलेत। नेहरूंच्या काळात पक्ष होते 53, तर मोदींच्या काळात पक्ष आहेत 464। बाकी जवळजवळ सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झालेत। नेहरूंच्या वेळी राजकारणात उच्चवर्गीय समाज अधिक होता, तर मोदींच्या काळात ओबीसी सह बहुजन समाज मोठ्या प्रमाणात राजकारणात आलेला आपल्याला दिसतो। नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारत पंचवार्षिक योजनांवर भर दिला। देशांतर्गत उद्योग उभे राहावेत म्हणून त्यांनी सरकारी नियंत्रणांचं म्हणजेच परवाना राज्य धोरण अवलंबलं। त्यांनी अवजड उद्योग, पोलाद कारखाने आणि धरणांची उभारणी केली। इकडे मोदींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि खाजगी क्षेत्राला चालना देण्यावर मोदींनी कायम भर दिलाय। मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, थेट परकीय गुंतवणुकीद्वारे त्यांनी भारतीय बाजारपेठ जागतिक पातळीवर आणली। नेहरूंनी देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी IIT, IIM, एम्स आणि इस्रो सारख्या मोठ्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांची पायाभरणी केली, तर मोदींनी तंत्रज्ञानाचा वापर थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवलाय। डिजिटल इंडिया असेल, UPI आणि थेट लाभ हस्तांतरण यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला। याशिवाय हायवे, वंदे भारत ट्रेन्स आणि विमानतळाचं जाळं मोठ्या प्रमाणावर विस्तारलं ते मोदींच्या काळात। नेहरूंच्या स्वातंत्र्योत्तर काळात देशात गरिबी आणि अन्नाची तीव्र टंचाई होती, त्यामुळे नेहरूंनी जमीन सुधारणा कायदे
आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा पाया रचण्यावर लक्ष केंद्रित केलं, तर मोदींनी लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यावर मोठ्या योजना राबवल्या, जसं की स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वल योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत वगैरे। आता ज्या एका गोष्टीसाठी पंतप्रधान मोदींना कायम ट्रोल केलं जातं ती गोष्ट म्हणजे त्यांचे परदेश दौरे। नेहरूंच्या तुलनेत पंतप्रधान मोदींचे दौरे साधारण 3 पटीने जास्त आहेत। ते का ते सांगते, पण ही आकडेवारी पहा। नेहरूंनी त्यांच्या कार्यकाळात एकूण 35 मोठे आंतरराष्ट्रीय दौरे केले। त्या काळी विमान प्रवास आजच्यासारखा गतिमान नव्हता आणि बहुतांश दौरे हे अनेक आठवड्यांचे असायचे। त्यांनी अमेरिकेत 4 वेळा आणि इजिप्त 7 वेळा या देशांना सर्वाधिक भेटी दिल्या। त्यांचं धोरण जगात नॉन अलाइन मूव्हमेंट उभी करण्यावर होतं। नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांशी संबंध जोडण्यावर नेहरूंनी भर दिला होता। या उलट पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात एकूण 100 परदेशी दौरे पूर्ण केलेत। तंत्रज्ञान आणि विमानांच्या वेगामुळे आता एकाच दौऱ्यात 3 ते 5 देशांना भेट देणं सहज शक्य झालंय। मोदींनी अमेरिकेला 10 वेळा, फ्रान्स, जपान आणि संयुक्त अरब इमिराती यांना सर्वाधिक भेटी दिलेल्या आहेत आतापर्यंत। आता या दोन्ही पंतप्रधानांच्या दौऱ्यांमधील मोठा फरक सांगायचा झाला तर नेहरूंच्या काळात जागतिक व्यासपीठावर भारताची राजकीय भूमिका मांडणं हे मुख्य ध्येय होतं। या उलट मोदींच्या काळात परदेशी दौऱ्यांचा थेट संबंध देशात थेट परदेशी गुंतवणूक आणणं, व्यापारी करार करणं, डिजिटल इंडिया आणि सेमीकंडक्टर सारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये जागतिक भागीदारी मजबूत करणं या आर्थिक उद्दिष्टांशी जोडलेला आहे। परराष्ट्र धोरणाबाबत आणखीन डीपमध्ये सांगायचं झालं तर पंडित नेहरूंनी शीतयुद्धाच्या काळात कोणत्याही महासत्तेच्या गटात सामील न होता अलिप्ततावादी चळवळ सुरू केली। पंचशील तत्वांद्वारे त्यांनी जागतिक शांततेचा पुरस्कार केला। तर नरेंद्र मोदींनी भारताचं परराष्ट्र धोरण अधिक व्यावहारिक आणि राष्ट्रीय हित जपणारं बनवलं। अमेरिका असेल, रशिया, आशिया आणि आखाती देशांशी संबंध मजबूत करत G20चं यशस्वी अध्यक्षपद आणि क्वाड सारख्या गटांमध्ये भारताचं स्थान मजबूत केलं। पाकिस्तानच्या बाबतीत काहीशी मोदींनी आक्रमक भूमिका घेतली। नेहरूंच्या काळात देशासमोर स्वतंत्र भारताची घडी नीट बसवणं, काश्मीर प्रश्न सोडवणं, चीन युद्ध असेल, अन्नधान्याची समस्या हे प्रश्न होते। तर मोदींच्या काळात कोरोना महामारी, रोजगार निर्मिती, दहशतवाद हे प्रश्न आहेत। नेहरूंच्या काळात देशात काय झालं असं म्हटलं तर शैक्षणिक संस्थांची निर्मिती, आंतरराष्ट्रीय पातळीवर अलिप्ततावादी धोरण, धरणांची निर्मिती, मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी म्हणाव्या लागतील। तर मोदींच्या काळात डिजिटल इंडिया, रस्त्याचं जाळं, आत्मनिर्भर भारत, जनधन योजनांसारख्या योजना आणल्या गेल्या। आता मोदी सर्वाधिक काळ असणारे पंतप्रधान असणार आहेत, पण प्रश्न असा पडतो की मोदी अजून किती दिवस पंतप्रधान राहून आपलं एक वेगळा रेकॉर्ड प्रस्थापित करतील। 2029ला लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली तर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? 75 वयानंतर भाजपमध्ये राजकीय निवृत्ती घेण्याची एक पद्धत आहे। मोदींनी 75 मागच्याच वर्षी ओलांडली आहे, पण हा कार्यकाळ ते पूर्ण करतील आणि नंतर निवृत्ती घेतील अशाही आता चर्चा होत आहेत। पण याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका।